उद्यापासून म्हणजे 28 डिसेंबर ते 3 जानेवारी शाकंभरी नवरात्र आहे. तुम्ही म्हणाल की ताई शाकंभरी नवरात्र हे आम्ही कधी ऐकलेलं नाहीये किंवा हे काय आहे आणि त्या नवरात्रीमध्ये पण आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे का? तर हो, बघा आपण सगळ्या देवी ज्या आहेत त्या एकच आहे आणि कुलदेवीची सेवा अमुक एक दिवसांमध्ये झाली ना तर त्याचा लाभ आपल्याला खूप मिळत असतो. कुलदेवीची सेवा अमुक एक दिवशी झालीच पाहिजे आणि त्यातल्या त्यात हे जे आता शाकंभरी नवरात्र सुरू होणार आहे त्या दिवसांमध्ये पण तुम्हाला थोडीफार जमेल तितकी आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. तर शाकंभरी नवरात्र बघा पाहायला गेलं तर तसे 3 नवरात्र आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बघा सगळ्यात पहिले म्हणजे शारदीय नवरात्र, चैत्र नवरात्र, शाकंभरी नवरात्र. तर चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असेल ते आपण त्या दिवसांमध्ये सेवा करतो, सगळं काही करतो. पण शाकंभरी नवरात्र हे जे आहे ना हे गुप्त नवरात्र समजलं जातं, पण हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते या नवरात्रीमध्ये जर आपण काही सेवा केली, काही जप, ध्यान, पूजा केली तर आपल्याला काय फलप्राप्ती होते. जो कोणी या नवरात्रीमध्ये देवीची पूजा करतं, ध्यान करतं, जप करतं, आराधना, सेवा, उपासना करतं तर त्याला अक्षय पुण्य प्राप्ती होत असते. त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात आणि आपल्या मनामध्ये काही मनोकामना पूर्ण करायची असेल, इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्ही उद्यापासून सुरू होणाऱ्या या शाकंभरी नवरात्रीच्या दिवसांमध्ये नक्की सेवा करा. आणि मंगळवार आणि शुक्रवार हे आपण देवीचे दिवस मानत असतो. तर त्यामुळे तुम्ही बघा या जसं नवरात्रीला आपण 9 दिवस सेवा करतो तसं करण्याची पण गरज नाही आहे. या दिवसांमध्ये मंगळवार येतोय, शुक्रवार येतोय, तुम्ही या 2 दिवशी जरी देवीची आपल्या कुलदेवीचा कुळाचार केला, त्याच्यानंतर कुलदेवीचा मानसन्मान केला तरी पण चालेल. कसं करायचं, काय करायचं ते मी तुम्हाला सगळं सांगते. पण हे नवरात्र सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. अतिशय बघा पौष महिना सुद्धा महत्त्वाचा असतो. तर त्यामुळे तुम्हाला या नवरात्रीमध्ये देवीची साधी सोपी जमेल तेवढी सेवा करायची आहे. आता या नवरात्रीमध्ये तुम्ही म्हणाल ताई आपण जसं शारदीय नवरात्रमध्ये घट बसवतो वगैरे तसं काही पूजा करायची का? पूजा अगदी सोपी आहे. बघा पौष महिन्याच्या अष्टमी तिथीला तुम्हाला ही नवरात्र जी आहे तर ती सुरू होते, बरोबर? तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपली देवपूजा करायची आहे, गणपती बाप्पांची आराधना करायची आहे आणि माता शाकंभरीचे तुम्हाला पूजा म्हणजे तुम्ही एक तर फोटो ठेवा. मूर्ती तर बऱ्याचशा लोकांकडे नसते. ज्यांची शाकंभरी देवी ही कुलदेवी आहे त्यांच्याकडे त्यांचा टाक असेल किंवा फोटो असेल किंवा मूर्ती असेल. पण तुमच्याकडे बघा शाकंभरी देवीचा फोटो असेल तर तुम्ही फोटोची पूजा करा, नसेल तरी चालेल. फक्त तुम्हाला सकाळी उठून देवपूजा करायची आहे, गणपती बाप्पांची आराधना करायची आहे, शाकंभरी देवीचं स्मरण करायचं आहे, मनोमन स्मरण करायचं आहे. फोटो असेल तर तुम्ही फोटो पण ठेवू शकतात. त्याच्यानंतर फोटोला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. आणि या देवीची कथा पण आहे, का शाकंभरी नाव पडलं आहे ते पण मी पुढे सांगते. तर देवीला तुम्हाला ताजी फळं, हंगामी भाज्या, त्याच्यानंतर या हे गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण करायच्या असतात. प्रसादामध्ये बघा खीर पोळी किंवा साधं तुम्ही फळ अर्पण केलं, खडी साखर अर्पण केली, मिठाई अर्पण केली, असा नैवेद्य अर्पण केला तरी पण चालतो. तुम्ही कमीत कमी उद्याच्या म्हणजे उद्या नवरात्र सुरू होते, उद्याच्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी तरी देवीला नैवेद्य अर्पण करा. खूप महत्त्वाचे हे दिवस आहे. जसं नवरात्रीमध्ये बघा आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो तसं तुम्ही या नवरात्रीमध्ये सुद्धा एकतरी दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तरी सुद्धा चालेल. ताई शाकंभरी देवीचं नवरात्र आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ तरीही चालेल, तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही देवीची ओटी, तुमची कुलदेवीची किंवा जवळपास इतर कुठे देवीचं मंदिर असेल त्यांची तुम्ही ओटी भरू शकतात. तुमच्या यथाशक्तीने खणा नारळाची ओटी 11 रुपये, अगदी साधी सोपी तुम्ही ओटी म्हणजे फार अगदी काही नाही आहे. तुम्ही ब्लाऊज पीस, नारळ, त्याच्यानंतर आपले घरचे तांदूळ किंवा गहू, यानंतर 11 रुपये अशी तुम्हाला देवीला गजरा, असा तुम्ही अगदी साध्या पद्धतीने देवीची तुम्ही ओटी भरू शकतात. आणि बघा शाकंभरी नवरात्र, आता यामागची एक कथा आहे तर ते मी तुम्हाला सांगते. देवी भागवतामध्ये देवीची उत्पत्तीची ही कथा आहे. एकदा आपल्या देशामध्ये अवर्षणामुळे लोक अन्न पाणी नसल्यामुळे तडफडून लोक प्राण सोडत होते. तर त्यांच्या या दीनस्थितीने देवीला त्यांची दया आली आणि त्यामुळे देवीने आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या भाज्या, पालेभाज्या निर्माण केल्या आणि त्या भाज्या खाल्ल्यामुळे अनेकशा लोकांचे प्राण वाचले. म्हणून या देवीला शाकंभरी देवी असं नाव प्राप्त झालेलं आहे. आणि या देवीला आपण पहिल्या दिवशी, उद्याच्या दिवशी अगदी देवासमोर हात जोडून साधी सुधी तुम्ही प्रार्थना करू शकतात. या देवी सर्वभूतेषु क्षुधा रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. आणि बघा शाकंभरी देवीची जे कोणी या 6 ते 7 दिवसांमध्ये सेवा करतं, जिथे हे साजरी केले जातं हे नवरात्र, ते लोक बऱ्याचदा देवीला 60 भाज्या आणि 60 कोशिंबीरचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे.
आणि शाकंभरी पौर्णिमेला याचा शेवटचा दिवस असतो. बरेचसे लोक 60 भाज्यांचा नैवेद्य दाखवत असतात. म्हणजे बघा, आहारामध्ये आपल्याला ज्या गोष्टी अगदी आरोग्यदायी ठरतात, फळे, भाज्या, कोशिंबीर, त्यानंतर फळभाज्या, हे या देवीला नैवेद्य म्हणून दाखवले जातात. आणि बघा, दुसरं काही नाही आहे, यामागे सुद्धा सायंटिफिक रिझन आहे. हिवाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे आपल्या शरीराला, आरोग्याला उत्तम ठरतील अशा फळभाज्या, पालेभाज्या ज्या आहेत त्या आपल्याला खायच्या असतात. आणि हे नवरात्र अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही साजरी करू शकतात. उद्याच्या दिवशी तुम्ही देवांची आंघोळ करून बघा, तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक जरी पाठ केला तरी सुद्धा चालेल. तुम्ही अजून काही तुम्हाला देवीची सेवा करायची आहे, तुम्हाला कुठल्या मंत्राचा, स्तोत्राचा जप करायचा आहे, तो तुम्ही करा, काही करा, चालेल. पण छोटी मोठी काहीतरी सेवा जी आहे ती ह्या 7 ते 8 दिवसांमध्ये होऊ द्या. हे दिवस शाकंभरी नवरात्रीचे दिवस आहे. पौष महिना चाललेला आहे, अतिशय शुभ दिवस आहे. त्यामुळे नक्की ही गोष्ट करा. आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्तीसाठी हे दिवस अतिशय महत्त्वाचे आहे. आणि प्रत्येक माणसाची काहीतरी इच्छा असते, काहीतरी त्याच्या मनामध्ये काहीतरी स्वप्न बघितलेले असतात. तर ते पूर्ण करण्यासाठी, आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी या नवरात्रीमध्ये कुलदेवीचा मानसन्मान होऊ द्या. कुलदेवीची जमेल तेवढी तुम्ही सेवा करा. तर बघा, ही शाकंभरी नवरात्रीची अगदी छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.